नक्कीच मॅच मात्र शेवटच्या मोमेंटपर्यंत आली होती. प्रेक्षकांचंही सर्व लक्ष मात्र त्या मॅचवरती होतं. जसा चेंडू बॅटच्या रेडरमध्ये आला तसा सरळ मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय गुरुनं आणि नक्कीच मॅच विनर ठरलाय. आता मात्र मॅच महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. या ठिकाणी या स्पर्धेवरती आपलं नाव कोरण्याची संधी मात्र चालून आलेली आहे. 12 मी तर म्हणेन आता नक्की त्या ठिकाणी पाहिले तर दोन्ही टीम या ठिकाणी तगडे आहेत. दोन्ही टीमनं मात्र नक्कीच चांगला खेळ मात्र या स्पर्धेत केलाय. आता मात्र या स्पर्धेवरती नाव कोरायची संधी, परंतु कोणता संघ या ठिकाणी चॅम्पियन ठरेल, जुगरेवाडी की चापेवाडी? टॉस जिंकला जुगरेवाडी संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय. गोलंदाज तयार सुनील. पहिलाच बॉल फुल लेंथ, स्वतः या ठिकाणी गोलंदाज पोहोचतात. बॉलवरती या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना योगेशचा विचार केला तर एक विस्फोटक फलंदाज आहे, परंतु खरं आता आजच्या दिवसात नक्कीच थोडासा त्याच्या माध्यमातून शांत खेळ पाहायला मिळाला आहे. गुडले स्पॉटचा हा चेंडू ऑन साईडला नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रवीणनं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ पॅडवरती हा चेंडू आढळतोय आणि इथनं डॉट बॉल. मेगा फायनलचा थरार पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम ब्रदर स्पोर्ट्स आणि लाईव्ह इव्हेंट यांनी केलं. खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी आणि खूप चांगला व्हॉइस मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं गेलं. यॉर्कर लेनचा प्रयत्न ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हलकीशी अपील झाली गेली मैदानाच्या आत, परंतु या ठिकाणी हा सुद्धा डॉट बॉल आलाय. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतो या ठिकाणी. अगदी यॉर्कर लेन खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. आपण पाहिलं तर सुनील यांच्या माध्यमातून 3 बॉल आतापर्यंत झाले गेले आणि एकच धाव फलकावरती. गुडलँड स्पॉटचा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हा चेंडू सरळ स्टंप वरती होता. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होतोय या ठिकाणी. पहिला धक्का लागतोय जुगरेवाडी संघाला. फलंदाज बाद. आणि चला फलंदाज आपण लगेचच क्रीज वरती पोहोचायचं आहे. वेळेचा जर विचार केला तर आता 5:55 झालेले आहेत. जवळपास 6 वाजायला आलेले आहेत आणि ह्या परिसरामध्ये लवकरात लवकर आपण पाहिलं तर अंधाराही पसरायला सुरुवात होते. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. कुठल्या स्पॉटचा हा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये पण पाहता पुन्हा एकदा रोहित पोहोचतायत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि इथनं पाहिलं तर अजून एक सिंगल धाव फलकावरती. सध्याच्या स्थितीला मी तर म्हणेन जुगरेवाडी संघ सुरुवात थोडीशी खराब झालेली आहे. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा पाहायला मिळतात. फुलरलेनचा हा चेंडू, परंतु या ठिकाणी बॅटर बीट, परंतु त्यानंतर यष्टीरक्षकही बीट झाले, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी. यस, वाईट +1 तब्बल 2 धावा या ठिकाणी मिळतील जुगरेवाडी संघाला आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल जी 2 वरती होती जाऊन पोहोचते 4 या धावफलकावरती. धावा येत नव्हत्या, परंतु आता धावांना सुरुवात झाली आहे, ती म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात. नक्कीच चापेवाडी टीमला देखील भान ठेवावं लागेल. शेवटचा सामना पण खेळतोय. एक्स्ट्राच्या धावा आणि नक्कीच चांगली फिल्डिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत आणि इथनं कॅच पकडले गेले आहे. यस, पंचांचा इशारा. बॅटरनं रिव्ह्यू घेतला या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक करण्यासाठी, तर तिसऱ्या पंचांना विनंती असेल यायचं आहे आपण या ठिकाणी चेक करण्यासाठी.
येस, फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी परतावं लागेल ते म्हणजेच वैभवला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जुगरेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 4 या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र नवीन फलंदाज विश्वासला पाहतात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज मनोज, स्ट्राईक वरती योगेश. ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे, टर्न केलाय, स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत. सुनील बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच मी तर म्हणेन आता सिंगल डबल वरती खेळताना फोकस केले जात आहे. जेव्हा मोठे फटके येत नाहीयेत तेव्हा सातत्यानं तुम्ही क्रिकेटची लाईफ लाईनचा उपयोग करा, वापर करा, अर्थात सिंगल डबल वरती नियंत्रण करा आणि तेच काम सध्या तरी जुगरेवाडी करते 6 धावा धावफलकावरती. फुलटास बॉल आहे, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहे. रोहित चूक होणार नाहीये आणि इथनं अजून एक धक्का लागला जातोय. योगेश मात्र खऱ्या अर्थानं आजचा दिवस योगेश साठी खराब असं म्हणावं लागेल आणि अजून एक धक्का लागला जातोय जुगरेवाडी टीमला. योगेश पारधी बॅक टू द पवेलियन. विकेट नंतर आता मात्र नवीन खेळाडू गोपीनाथला पाहता सध्या तरी नाजूक स्थितीमध्ये जुगरेवाडी टीम. अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. यॉर्कर लेन, फटका सुंदर आहे, कार्पेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा रोहित, परंतु सध्या तरी चूक होते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. लगेचच चूक झाली आणि जिथे सिंगल होते तिथनं 2 धावा एकवटल्या गेल्यात. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. नक्कीच सायंकाळचं सत्र 2 षटकांमध्ये जवळपास 10-12 धाबा आल्या तरी देखील पुऱ्या ठरतील, कारण की सायंकाळच्या सत्रामध्ये चेंडू मी तर म्हणे थोडे कमी दिसायला सुरू होतात. परंतु इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय फाईन लेग क्षेत्रात. वा, या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉलला स्टॉप केलं, तदनंतर थांबले आणि थ्रो केला. फक्त या ठिकाणी पाहिलं तर एकच धाव मिळालेली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 9 धावा धावफलकावरती. मनोज सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेटही मिळवलाय. फुलटॉस बॉल, फटका फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथनं अजून एक धक्का लागला जातोय. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये जुगरेवाडी टीमचा अजून एक फलंदाज बाद. राहील, परंतु या बॉलवरती किती धावा येणार याचा प्रश्न उभा आहे. ते म्हणजे जुगरेवाडी टीमच्या डगआउट मध्ये आणि प्रेक्षकांच्या मनात. या बॉलवरती षटकार आला तर नक्कीच 15 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल. चौकार आला तर 13 होतील, परंतु सिंगल डबल आल्या तर नक्कीच या मॅच वरती चांगली लढत पाहायला मिळेल. इथना हा फटका चांगला आहे, ढक्कलला सरळ फाईन लेगला, बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या पलीकडे, जाईल सरळ 4 धाब्यांसाठी आणि या ठिकाणी षटक दुसरं संपलंय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जुगरेवाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 13 धावा आणि 14 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय चाफेवाडी संघासमोर. 12 चेंडू 14 ची गरज.
नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतायत. लेटेस्ट स्टार क्रिकेट संघ धारोड आयोजित आमदार चषक 2024. या स्पर्धेत ज्या ज्या संघाने सहभाग नोंदवला सर्वात प्रथम त्या सर्व संघांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतायत आता मात्र ही शेवटच्या टप्प्यात शेवटची मॅच आणि शेवटची इनिंग आपल्या भेटीला आली आहे. समीकरण पाहतात चापेवाडी संघासमोर 12 चेंडू आणि 14ची गरज. सलामीवीर सुनील आणि गुरु यांना पाहता पहिला षटक फेकण्यासाठी झुकरवडी टीमकडून गोलंदाज प्रवीण गेम ऑन. पहिलाच बॉल फुलर लेंथ. या ठिकाणी आपण पाहता फक्त दिशा दिली आहे. बॉलला पाठवला स्क्वेअर लेगला खेळाडू येत आहे. थोडी चूक झाली परंतु दुसऱ्याचा कॉल होतोय आणि दुसरी ही धाव इथे कंप्लीट केली जाते. पहिल्याच बॉलवरती वेगवान धावगती पाहायला मिळाली आहे. 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्यात परंतु आता शेवटच्या मुवमेंटला धावा कशाही येऊ द्यात या महत्त्वाच्या आहेत. नक्कीच या ठिकाणी स्पर्धेचंही कौतुक केलं जात आहे आणि मॅचेसही रफ अँड टफ झालेले आहेत. त्यातूनच मात्र ही शेवटची मॅच ही पाहायला मिळते. मेगा फायनलसाठी हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात येऊन टाकलेत. पहिल्या सत्रात 13 बनल्या गेल्या 14चा टार्गेट आणि तो टार्गेट चेस करण्यासाठी चापेवाडी टीमचे फलंदाज आपण पाहता स्क्रीनवरती गुरु आणि सुनील दोन्हीही विस्फोटक फलंदाज आहेत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. एक धाव तर कंप्लीट होते परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचतील येतील उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. आणि नक्कीच या ठिकाणी सध्या तरी जुगरवाडी टीमचं माइंडसेट बिघडवलं जातं या सिंगल डबलच्या जोरावरती. कारण की पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत. आता रनअप बॉलचं इक्वेशन 10 चेंडू 10ची गरज परंतु या ठिकाणी कधी काय होईल काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. काल देखील आपण पाहिले शेवटची मॅच अशीच पाहायला मिळाली आहे ते म्हणजे PCC मांडवा विरुद्ध खरबाई 12 मध्ये 9ची गरज असताना शेवटच्या मुवमेंटला मॅच आली होती. तशीच आठवण करून दिली या मॅचसाठी. फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केलाय खेळाडू उपस्थित आहे. एक धाव तर कंप्लीट. सध्या तरी जिवेचे अगदी त्या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच कठीण प्रयत्न केले जातात बॉलला अडवण्यासाठी. एकच धाव मिळेल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने 5 धावा. सिंगल डबल आला मॅच आपल्या बाजूने होईल हे माहिती आहे सुनील आणि गुरुला परंतु झुगिरवाडी टीमला डॉट बॉल घ्यावे लागतील आणि या ठिकाणी आलेला हा पहिला डॉट बॉल म्हणावा लागेल. मैदानाच्या आत प्रत्येक डॉट बॉल जुगरवाडी टीम मॅचवरती दबाव नक्कीच मॅच मात्र आपल्या बाजूने करू शकते आणि प्रत्येक धाव मात्र चाफेवाडी टीम सामना आपल्या बाजूने करू शकतो. इथनं हा चेंडू गुडलेन स्पॉट पुल करण्याचा प्रयत्न बॅटन बोलता संपर्क नाहीये. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय पुन्हा एकदा स्क्रीनवरती. अगदी अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू होता. चांगली गोलंदाजी केली जाते प्रवीणच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. शॉर्ट प्लेन बॉल पूल केलाय डीप मध्ये आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फील्ड एकाच टप्प्यावरती बॉलला उचलला. थ्रो देखील ॲक्युरेट. दुसऱ्या धावीचे कोणत्याही प्रकारची संधी नाहीये आणि इथनं पाहिलं तर एकच धाव आलेले आहे. इथनं तर मान्यवरांचं मनपूर्वक मी स्वागत करतोय. आमदार चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा
मनपूर्वक स्वागत. सामना आता खुला झालाय. 5 बॉल 4 ची गरज, परंतु सायंकाळचं सत्र आहे. कधी काय होईल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण. स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पण पाहतात. एका स्ट्राइक वरती दोन्ही खेळाडू आलेत आणि इथनं आता एखादा तरी परतावा लागेल पवेलियन मध्ये. नक्कीच सुनील यांना बाद व्हावं लागेल रनआउटच्या माध्यमातून. समीकरण 4 चेंडू 4 धावसंख्येची गरज. समीकरण सोपं आहे, परंतु या ठिकाणी झुकरवाडी टीम देखील हार मानायला तयार नाहीये. 4 चेंडू 4 ची गरज, परंतु मैदानाच्या आत गुरु सध्या तरी नक्कीच शांत डोक्यानं क्रिकेट खेळावं लागेल. शांत डोक्यानं नक्कीच ही मॅच आपल्या बाजूने घ्यावी लागेल. शॉर्ट प्लेन बॉल कट केला कव्हरला. डीप मध्ये खेळाडू उपस्थित. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु नकार आलाय. कहाणी में ट्विस्ट. अजून मी तर म्हणेन या ठिकाणी मॅचला मजा आहे. प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आमदार चषक शेवटचा सामना शिल्लक आहे आणि शेवटच्या सामन्यातील आपण पाहिलं 3 चेंडू शिल्लक आणि 3 धावा बनवायच्या आहेत. सामना कोणता संघ जिंकणार याची नक्कीच उत्कंठा मात्र प्रेक्षकांच्या मनात. मात्र 3 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. स्ट्राइक वरती नवीन बॅटर आहे, आपण पाहतायत मनोज. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न होणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आणि अशा मुवमेंटला जोगरेवाडी टीम सध्या तरी मी तर म्हणेन चूक करते. मॅच शेवटच्या मुवमेंट पर्यंत आणली आहे, परंतु तदनंतर खराबचा बॉल. कट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतात हा चेंडू डॉट आलाय. समीकरण 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. जर का या ठिकाणी हा सुद्धा डॉट आला, इथे देखील सिंगल धाव आली तर मजा येणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र मॅच आलेली आहे. मी मगाशी म्हटलं 10 चेंडू 10 ची गरज होती, तिथनं सामना आपण पाहता इथपर्यंत आणलाय. कौतुक करावं लागेल जुगरावाडी टीमचा. अजूनही मैदानाच्या आत हार मानायला तयार नाहीये. दोन्ही हात केले जातात मैदानाच्या आत, परंतु आता इथनं जो खऱ्या हातानं मैदानाच्या आत 100% एफर्ट देईल, मेहनत करेल, तो नक्कीच जिंकेल. 2 चेंडू 2 ची गरज. इथे हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. आता या धावेनं स्कोर लेवल झालाय, परंतु स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. व्हाईट बॉल एक अवांतर धाव फलकावरती ऍड होते. आता 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. ही 1 धाव मात्र लाख मोलाची असेल चाफेवाडी टीम साठी. दोन्ही टीम साठी मात्र ही धाव महत्वाची आहे. या स्पर्धेत जर का चॅम्पियन व्हायचं आहे तर या ठिकाणी दोन्ही टीमला क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. 2 चेंडू 1 धावसंख्येची गरज. आणि या ठिकाणी हा चेंडू डॉट आलाय. पंचांचा मात्र कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये. आता मात्र शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि 1 धावसंख्येची गरज. मित्रांनो, प्रेक्षक वर्गानो, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आमदार चषकासाठी. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. मॅच रफ अँड टफ. अशी अपेक्षाही नव्हती की मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत येईल, परंतु या ठिकाणी कोणता संघ जिंकेल याचं उत्तर मात्र ज्या प्रकारे बंद लिफाफ्यात किती रक्कम आहे हे सांगणं कठीण आहे. अगदी तशाच प्रकारे मी तर म्हणेन या मॅच मध्ये, या स्पर्धेत, या मेगा फायनल मध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं नाव कोरेल हे सांगणं कठीण आहे. तशाच प्रकारे या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार हे सांगणं कठीण आहे. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. आता मात्र क्लोज फील्डिंग लावलेले आहे. 1 बॉल 1 ची गरज. आणि या ठिकाणी जोरदार अपील, परंतु या ठिकाणी पाहतायत पंचांचा इशारा की हा चेंडू बाहेरच्या दिशेने यस जाऊ शकता. मैदानाच्या आत सामना जिंकलाय तो म्हणजेच
साफेवाडी संघानं धाव कशी येऊ द्या महत्वाचे आहे. लेग बॅकच्या माध्यमातून या ठिकाणी धाव आले, सामना जिंकलाय. स्पर्धेचा चॅम्पियन संघ या ठिकाणी मिळालाय. साफेवाडी संघ या स्पर्धेत विजयी संघ ठरलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम झुकरेवाडी या स्पर्धेचा रनर अप संघ ठरलाय. नक्कीच खूप चांगला खेळ झालाय दोन्ही टीमच्या माध्यमातून. दोन्ही टीमसाठी हेड्स ऑफ. नक्कीच दोन्ही टीमचं कौतुक केलं जातं या ठिकाणी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच व त्याच दरम्यान आपण लगेचच आलेल्या पाहुण्यांचं मानसन्मान आपण करणार आहोत. तर आता नुकतंच या ठिकाणी आगमन झालेल्या आपल्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तर